गणेश चतुर्थीच्या 2 किंवा 3 दिवसानंतर ज्येष्ठागौरी आवाहन केले जाते. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी धनसंपत्ती आणण्यासाठी ज्येष्ठागौरीचे पूजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन केले जाते. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचे पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते. गौरी 3 दिवसांसाठी माहेरवाशिनी म्हणून माहेरी येत असतात. त्यामुळे 3 दिवसांसाठी माहेरवाशिनी म्हणून आलेल्या गौरीचे अत्यंत थाटामाटात उत्साहाने स्वागत करायचे असते. गौरी 3 दिवसांसाठी आपल्याकडे पाहुणी म्हणून येत असते. त्यामुळे पाहुणी म्हणून आलेल्या गौरीचे अत्यंत थाटामाटात आपल्याला स्वागत करायचे असते. तर गौरी आणण्यासाठी शुभ मुहूर्त काय आहे, गौरी घरात कशी आणावी, गौरी पूजन कसे करावे, गौरीच्या 3 दिवसाच्या या सणामध्ये आपल्याला काय काय करायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. व्हिडिओची लिंक खाली देत आहे. व्हिडिओ तुम्ही बघू शकता. धन्यवाद.